आणि आषाढी एकादशीच्या पर्वकाळामध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठलाला एका अज्ञात भक्तानं अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्या। या पादुकांची किंमत सुमारे 56 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। नाव जाहीर न करण्याच्या अटीवर करण्यात आलेल्या या अर्पणामुळे विठ्ठलाचं चरण आता सुवर्ण जडित झालेले आहेत। या अनमोल अर्पणाची भाविकांमध्ये मोठी चर्चा आहे। अहिल्यानगर येथील भाविकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सोन्याच्या पादुका विठ्ठलाला भेट दिलेल्या आहेत। आपण पाहिलं तर आज आषाढीचा पर्व काळ सुरू झाला। माझ्याबरोबर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। महाराज, काय सांगाल की आज ह्या पादुका कुठल्या कोणी दिलेल्या आहेत? अहिल्यानगर येथील एका भाविकाने आपले स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर अर्धा किलो सोन्याच्या पादुका म्हणजे जवळजवळ 56,59,000 इतक्या किमतीच्या पादुका श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत। ज्या दिवशी आपण देवाला श्री विठ्ठलाला व माता रुक्मिणीला अलंकार घालतो त्या दिवशी या पादुका आपण श्रीच्या चरणाला लावणार। भाविकांची मोठ्या संख्येने वाढ होते। या पादुका जे भाविकांनी दिलेल्या आहेत त्याचा वापर कधी कधी होणार आहे? त्याचा वापर मी आत्ताच सांगितलं आपल्याला, ज्यावेळेस आपण अलंकार घालू, एखादा मुख्य महत्वाचा दिवस राहील त्यावेळेस याचा वापर होईल। विठ्ठलाच्या दागिन्यामध्ये वाढ होते, कसं पाहताय? निश्चितच वाढ होणार आहे। आज झालेली अर्ध्या किलोच्या सोन्याची वाढ झालेली आहे। भाविकांची श्रद्धा तर वाढलेलीच आहे, पण या मंदिर समितीनं केलेलं जे पारदर्शक काम आहे त्याच्यावर सुद्धा लोकांनी अतिशय विश्वास ठेवून आज आपल्याला दान देत आहे। नक्कीच आपण पाहिलं तर आज आषाढीचा पर्व काळ सुरू झालेला आहे आणि आज आषाढीच्या पर्व काळाच्या दिवशी अहिल्यानगर येथील भाविकांना नाव न सांगण्याच्या शर्तीवर अर्धा किलोच्या सोन्याच्या पादुका विठ्ठलाला भेट दिल्या आहेत। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।